समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला आणि मूर्ख माणसांना मार्केट आलं. म्हणून 3 शब्द नीट ऐका. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. येड्याच्या नादी लागायचं नाही. घासायची तर मोठ्याशी घासायची. बंगला बांधला आणि भांड्यावालीचे पैसे बुडीतो ना. लाईक 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडे घासणारीचे पैसे बुडीतो. अरे गव्हर्नमेंट आहे तर लाईट बिल बुडव ना. लय मोठा आहे ना तू. शिकुरीच्या कानफटी देते ती. ते बिचारं बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते. काय त्याला 200-300 रुपये मिळतात. ते उलट आपल्या घराचं संरक्षण करते. तो नालायकाला लागला डुकला. आता बिचाराचं शरीर आहे यांनी त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं. पुढे जाऊन सांगा मोठ्याच्या लागण्यास सुद्धा कीर्तीचे. मोठ्याच्या नादी लागण्यास सुद्धा कीर्तीचे. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं. हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छळ केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं. आणि विठोबा क्षेत्रानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं. मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच नाही. हा, नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागतं. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्यानं मोकळा जे 2 फाडितो काय. प्रेम करायचं तर मोठ्याशी. किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं. रावणानं बायको पळवली पण देवाचीच. काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ कामं करीत नाही नसे महाराज. बायको पळवली देवाचीच. काय होईल ते होईल. फायदा झाला काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला. आणि आपलं येडं कुणाच्या नाही लागायचं. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या प्युअर शेमडी पोरगी. प्युअर इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तुझा 2रा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे. तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस नव्हती अगर तुम नव्हती. चैनवर वर चालला प्रेम करायला शेंबड्या. बंगरी नाही तर प्रेम म्हणायचं. शेंबड्या काय नाही लागत. आपण माणसं कोण आहे महाराज. शिवाजीच्या संभाजीराजातली माणसं आहे. म्हणजे शाळपट आहे का. कुडूर आलं तर ध्यानात ठेवा. बॉम्बाला सगळं. कोळशाला धक्का लावू नये इथं होता. ती काय काळजी करायची नाही. मी कुठे येणार. आयुष्यामध्ये परत वाक्य आहे का दुसरं. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला आणि मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघावी. आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपली मित्र तपासायची आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट. परत आपली गाठ घ्यायची नाही. तर म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का. 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र. आपण एमएला आहे. एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तुझा तशी असावा. आपला मित्र सुद्धा 80-85% वाला असावा जो कधीच पास झाला नाही. त्याची दुस्ती करून काय करतो. एक मित्र. मित्रापासून सावध. सांगा मला आपल्याला प्यायला कोण शिकवली.
मित्रांनी. प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं? मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टी घेऊन गेला कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनीच. कधी ध्यानात ठेवायचं? मित्र असा नीट बस. मित्र असावा तर मित्र असावा तर 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाहीतर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, मोबाईलमध्ये घेऊन जा. एवढं उदाहरण रोज ऐका आणि आपल्याच आयुष्यात आपली माणसं किती धोकादायक आहेत तेवढंच ऐका. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती. 4,30,000. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 180. 1,25,000 नातू होते, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू होते, 4,30,000. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. लंका सोन्याची होती त्याची. त्याचं किरकोळ श्रीमंत नव्हतं. संस्था काढून श्रीमंत नव्हतं. ते घामानं श्रीमंत होतं हे आपलं. आपण काय ते श्रीमंत? आपण दरिद्री. ओरिजिनल श्रीमंत होता रावण. ओरिजिनल. की लंका सोन्याची होती. लंका. इथं म्हाताऱ्याच्या बोटात अंगठी होती. बाप मिळाला यांनी बोट कापून घेतलं. अंगठी निघालं, फुगलं शरीर. त्याची आज हे बापांचे 10वे बिवे बंद होणार आहेत आता 5 वर्षाला. बंद. उगता देणार लोक बामणाला दावा. उगता पॅकेज. कावळाय तूच आण आणि भातही तूच शिजव. चाल. आणि चमन आहे तूच कर. काय डोक्याला फरक नाही पडत. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. काळ नालाय काला महाराज. हो काळ बदललाय. रावणाला 4,00,000 बारीक आहे का उदाहरण? ती आपला घोटाळा कोणी केला आहे का? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात होती महाराज. पण बसलेली माणसं बारीक आहे का? रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता आणि इंद्रजित नावाचा मुलगा त्यानं 14 वेळा इंद्राला हरवलं होतं महाराज. आणि रावण त्याच्याच जीवावर उड्या आणत होता फक्त मुलाच्या. फक्त इंद्रजित कसा मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. बिभीषणाला. म्हणून चुलता होता तो त्याचा. त्याच्या बापाचा भाऊ ना आजेचा पोऱ्या. इंद्रजिताला माहित, आपलं बिभीषणाला माहित होतं. नीट बारीक आहे का? इंद्रजिताला माहित होतं महाराज, जर बिभीषणाला माहित होतं जर इंद्रजित मेला नाही तर रावण मरत नाही. आणि रावण जर मरत नाही तर भाऊबंदकीत मजा काय? आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली याच्यात काय मजा आहे? त्याची धडकली पाहिजे ना आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत. इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो. हप्त्यावर अशीच आहेत आपली. हो आता ही लग्न न झालेली पोर आहेत ना. तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा. तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मुतला. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे. आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळाली. जमलं बा. 35 नवरदेव आहेत आपल्याकडे. 35. 15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या एका पोरानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती म्हणली बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही. बारीक आहे का?
बिभीषणाने रामाला गाठवलं. बारीक आहे का आपण कुठं चालूय? 3 माणसं धोकादायक आहेत, मित्र, भाऊबंद आणि पाहुणेराव.